स्टार्ट. प्रस्तुतचा खटला आरोपीला भारतीय दंडविधान कलम 304 279 व 338 आणि मोटार वाहन कायदा कलम 184 अन्वये गुन्हा केल्याचे आरोपावरून चालविण्यात आला. अभियोग पक्षाच्या खटल्याची थोडक्यात हकीकत खालीलप्रमाणे. परिच्छेद. दिनांक 14/1/2020 रोजी रात्री 20 वाजताचे सुमारास कर्जत MIDC रोडवर यस बँक व भूषण खानावळ समोर फिर्यादी यांचे सासरे वसंत हे रस्ता क्रॉस करीत असताना आरोपी याने त्याच्या ताब्यातील पल्सर मोटरसायकल क्रमांक MH05 EF 6961 ही रहदारीच्या नियमाकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगाने चालवून वसंत यांना ठोकर मारली. त्यामुळे ते त्यांचे डोके फुटून डोक्यास गंभीर दुखापत झाली व रक्तस्राव झाल्याने त्यांना उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी तपासून ते मयत झाल्याचे घोषित केले. आरोपी हा त्यांच्या मृत्यूस कारणीभूत झाला म्हणून फिर्यादीने बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादीच्या तक्रारीच्या अनुषंगाने बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यामध्ये आरोपीविरुद्ध भारतीय दंड विधान कलम 304 279 व 338 आणि मोटार वाहन कायदा कलम 184 अन्वये शिक्षापात्र अपराधासाठी गुन्हा रजिस्टर क्रमांक 10/2020 ची नोंद करण्यात आली. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक श्री JM जाधव यांनी केला. तपासादरम्यान त्यांनी मरणोत्तर पंचनामा तयार केला, जखमीचे वैद्यकीय प्रमाणपत्र हस्तगत केले आणि साक्षीदारांचे जबाब नोंदविले. तपासाअंती त्यांनी आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले. माझे सन्माननीय पीठासीन अधिकारी यांनी आरोपीवर भारतीय दंड विधान कलम 304 279 व 338 आणि मोटार वाहन कायदा कलम 184 अन्वये शिक्षापात्र अपराधासाठी निशाणी क्रमांक 6 कडे निश्चित केले. ते आरोपीस वाचून दाखविले व मराठीत समजावून सांगितले असता आरोपीने त्याचेवरील आरोप अमान्य केले व अभियोगाची संपरीक्षा करण्याची विनंती केल्याने त्यांचे विरुद्ध खटला चालविण्यात आला. प्रस्तुत प्रकरणी आरोपीचे फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 313(1) जबाब नोंदविण्यात आला. त्यामध्ये त्यांनी त्यांच्या विरुद्ध खोटा खटला दाखल केल्याचा बचाव घेतला आहे. अभियोग पक्षातर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता आणि आरोपी पक्षातर्फे विधिज्ञ यांचा मौखिक युक्तिवाद ऐकला. अभियोग पक्षाचा पुरावा व दोन्ही बाजूंनी सादर केलेला युक्तिवाद यांचे अवलोकन करता खालील मुद्दे माझ्या विचारार्थ उपस्थित झाले आहेत. समोर आलेल्या पुराव्याची न्यायचिकित्सा करून खालील वाद मुद्द्यांचे त्याखाली दिलेल्या कारणांसहित निष्कर्ष नोंदविण्यात आले आहे. परिच्छेद. मुद्दे क्रमांक 1 ते 4 हे एकाच घटनेचा भाग असून त्या अनुषंगाने अभिलेखावर पुरावा सुद्धा एकत्रित आला असल्यामुळे ते सर्व मुद्दे एकत्रितरित्या कारणमीमांसेकरिता घेण्यात येत आहे. दिनांक 14/1/2020 रोजी रात्री 20 वाजताचे सुमारास कर्जत MIDC रोडवर यस बँक व भूषण खानावळ समोर आरोपीने त्याच्या ताब्यातील पल्सर मोटरसायकल क्रमांक MH05 EF
6961 सार्वजनिक रस्त्यावर अविचाराने व हयगईने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून चालविली व रस्त्यावरून चालत जाणारे फिर्यादीचे सासरे वसंत यांना ठोकर देऊन गंभीर दुखापत करून त्यांच्या मृत्यूस कारणीभूत झाला हे शंकेच्या पलीकडे सिद्ध करणे ही सर्वस्वी जबाबदारी अभियोग पक्षाची आहे। त्यासाठी अभियोग पक्षाने एकूण 6 साक्षीदार तपासले आहेत। परिच्छेद फिर्यादी साक्षीदार क्रमांक 1 यांनी असे साक्ष्यकथन केले की दिनांक 14/1/2020 रोजी सोसायटीच्या गेटवर सलूनचे मालक बबलू यांनी त्यांना सांगितले की तिच्या सासऱ्यांचा अपघात झाला असून त्यांना मॅटिक्स हॉस्पिटल येथे नेले आहे। ती तेथे पोहोचली। तिने तिच्या सासऱ्यांना रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे पाहिले। डॉक्टरांकडे विचारणा केली असता तिच्या सासऱ्यांना गंभीर दुखापत होऊन रक्तस्राव होऊन दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये नेण्यास सांगितले। फिर्यादी धनवंतरी हॉस्पिटलमध्ये CT स्कॅनची व्यवस्था असल्याने तेथे घेऊन गेले। तेथे उपचार होण्याची शक्यता नसल्याने ग्रामीण रुग्णालय बदलापूर येथे हलवण्यात आले। तेथील डॉक्टरांनी सांगितले की अति रक्तस्रावामुळे त्यांच्या सासऱ्यांचे निधन झाले आहे। मॅटिक्स व धनवंतरी हॉस्पिटल येथे आरोपी देखील त्यांच्यासोबत उपस्थित होता। दुसऱ्या दिवशी तिचे पती तेथे आले व तिने पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली। तिच्या साक्षीतून अभियोग पक्षाने फिर्याद निशाणी 10 साबित करून घेतली आहे। परिच्छेद फिर्यादीचा आरोपीतर्फे विधिज्ञ श्री खर्डे यांनी सखोल असा उलटतपास घेतला। उलटतपासात तिने मान्य केले की ज्यावेळी त्यांना अपघाताबाबत समजले त्यावेळेस सदरचे अपघात कसा, कोठे व कधी झाला याबाबत त्यांना माहिती नव्हती। त्यांना इतरांकडून अपघाताबाबत समजले। त्यांनी पुढे कथन केले की त्यांचे सासरे 74 वर्षाचे असल्यामुळे त्यांचेवर उच्च रक्तदाबासाठी उपचार सुरू होते व त्यांना दररोज एक उच्च रक्तदाबाची गोळी घ्यावी लागते। त्यांनी अमान्य केले की उच्च रक्तदाबामुळे त्यांचे सासरे स्वतःच खाली पडून त्यांचा अपघात होऊन त्यांना डोक्याला मार लागला। त्यांनी अमान्य केले की विम्याची रक्कम मिळवण्यासाठी त्यांनी आरोपीविरुद्ध खोटी फिर्याद दाखल केली। प्रस्तुतची साक्षीदार ही जरी फिर्यादी असली तरी त्यांची साक्षीकथन पाहता त्यांची साक्ष ही ऐकीव स्वरूपाची आहे। त्यामुळे फिर्यादीच्या साक्षीस इतर कोणी साक्षीदार कशा स्वरूपाने बळकटी आणतात हे पाहणे आवश्यक आहे। स्टॉप।